हॅलो एव्हरीवन, फॅशन बुटीक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउज. तर फोरटक्स ब्लाउजसाठी मी इथे बेसिक मेजरमेंट घेतलेले आहेत. फुल लेंथ आहे 13, चेस्ट राऊंड आहे 31.50, वेस्ट राऊंड आहे 26, आर्महोल आहे 6, फ्रंट नेक आहे डीप आपला 6, बॅक नेक आहे 9, शोल्डर 2.50, स्लीव्ज लेंथ आहे 6 आणि स्लीव्ज राऊंड आहे 10. तर या पद्धतीनुसार यावरून आपण मार्किंग करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट तयार करायचा आहे. तर इथे मी बॅक पार्ट नोट करून ठेवते. तर इथून आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे. तर बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी आपल्याला चेस्ट राऊंडचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर चेस्ट राऊंड किती आहे आपला 31.50. तर 31.50 डिवाइड 4 करायचं आहे आपल्याला. तर आपला आलेला आहे 7.87, म्हणजेच आपल्याला 7.25 इंच रुंदी घ्यायची आहे. 7.75 एवढी रुंदी घ्यायची आहे. त्यामध्ये मार्जिन 1.5 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. आता पूर्ण उंचीचं मार्क करत असताना पूर्ण उंची प्लस 1 इंच या पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे. तर पूर्ण उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन ॲड करून 14 इंचवरती एक मार्क केलेला आहे. आता हे जे आपण मार्क केलेलं आहे हे सगळं जोडून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता यानंतर ना आपल्याला नेक विड्थ आणि शोल्डरचा मार्क करायचा आहे. तर नेक विड्थ आपली 2.5 इंच आहे. 2.5 इंच हे आपलं फिक्स असणार आहे. त्यानंतर ना शोल्डर आहे आपला 2.5 इंच 2.50, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचे आहे आणि शोल्डरचं मार्क करायचं आहे. शोल्डरचं मार्क केल्यानंतर ना आता आपल्याला आर्महोलचं मार्क करायचं आहे. आर्महोल आहे 6 इंच. तर 6 इंच जेवढा आहे तेवढाच आपल्याला लेंथला मार्क करून घ्यायचा आहे आणि आर्महोलचा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. आणि बॅक पार्टला आर्महोल क्रॉस आपले 1.5 इंच असणार आहे. 1.5 इंच हे आपलं फिक्स असणार आहे. आता आर्महोलची जी लेंथ घेतलेली आहे त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवरती एक मार्क करायचा आहे. आता सेंटर, क्रॉस मार्क आणि आपला जी चेस्ट लाईन आहे या तिन्ही मार्क आपल्याला जोडून घ्यायचे आहे. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी आर्महोलचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण नेकची लेंथ, नेक लेंथचं मार्क करणार आहोत. तर नेक लेंथ आहे बॅक पार्टची 9 इंच. तर 9 इंचवरती एक मार्क केलेला आहे आणि नेक विड्थ 2.5 इंच. हे तिन्ही मार्क आपल्याला मिळून एक बॉक्स बनवायचा आहे. आता इथे नेक शेप जो असणार आहे तो राऊंड शेप असणार आहे. आपण सिंपलच राऊंड शेप बनवणार आहोत. तर इथे हलक्या हाताने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपलं बेसिक जे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आहे ते तयार करून झालेलं आहे. आता यापुढेच आपण हे कट करून घेणार आहोत. कट करत असताना दोन्ही पार्ट व्यवस्थित कट होतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर इथे बॅक पार्टची कटिंग झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपला जो नेक शेप आहे तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित प्रॉपर कट करून घेणार आहोत. आता हा जो बॅक पार्ट आहे तोच आपल्याला फ्रंट पार्टसाठी प्रेस करून घ्यायचा आहे. यामध्ये फक्त आपल्याला जी आपली चेस्ट नेकलेन जी आहे ती आपल्याला यामध्ये घ्यायची नाही. तर आहे असं आपल्याला आर्महोल आणि जी आपली विड्थ आहे ती आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. एवढंच मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा जो आर्महोल बनवलेला आहे
हा आर्म होल बनवलेला आहे, याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि फ्रंट पार्टचा जो आपला आर्म होलचा शेप आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. तर फ्रंट पार्टचा क्रॉस मार्क आहे आपला 1 इंच फिक्स. तर आपण इथे 1 इंचवरती मार्क करून घेतलेला आहे. आता नेक लेंथ आहे फ्रंट पार्टची 6 इंच. तर 6 इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि इथे सुद्धा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथून सुद्धा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. आता 4 टक्सचा मार्क करत असताना आपल्याला फ्रंट पार्टला इथून एक्स्ट्रा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. कारण क्रॉस पट्टी जी असणार आहे ती सुद्धा आपण यातूनच बनवणार आहोत. तर इथून क्रॉस पट्टीचा आपण मार्क करणार आहोत 3 इंच आणि ही जी वरची लाईन आहे इथून क्रॉस पट्टीचं लाईन मार्क करणार आहोत 2.5 इंच. आता हे जे दोन्ही मार्क आहेत यावरून आपल्याला क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे. तर इथे शेप सुद्धा मी देऊन घेतलेला आहे. त्यानंतरनं इथे आपल्याला सेंटरचा टक्स घ्यायचा आहे. तर सेंटरचा टक्स घेत असताना आपल्याला नेक लेंथ आणि जी आपली क्रॉस पट्टी आहे याचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटरवरती एक मार्क करायचा आहे. सेंटरवर मार्क केल्यानंतर ना आपल्याला 2.5 इंच स्ट्रेट एक मार्क करायचा आहे. हे मार्क केल्यानंतर ना आपल्याला बाकीचे 3 मार्क करून घ्यायचे आहेत. तर यावरूनच बाकीचे 3 मार्क असणार आहेत. तर मेजर टेप असा क्रॉस सेट करायचा आहे आणि जिथे 1.5 इंच आलेला आहे तिथे एक पॉईंट तयार करून घ्यायचा आहे. आता इथूनच पुढे अशाच पद्धतीने मेजर टेप क्रॉस ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा एक मार्क करून घ्यायचा आहे. आपले 3 पॉईंट तयार झालेले आहेत. आता इथून आपण चौथ्या पॉईंटचे एक मार्क करून घेणार आहोत. तर इथे सुद्धा एक आपण पॉईंट तयार करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला आर्महोलमध्ये मिळवायचं आहे. हे आपल्याला स्ट्रेट मिळवायचं आहे. आता ही जी आपली जी साईड लाईन आहे मार्जिन लाईन, तर याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवरती एक मार्क करायचा आहे. आता सेंटरवरती मार्क केल्यानंतरनं सेंटरपासून अर्धा इंच 0.50 एवढा आपल्याला खाली क्रॉस मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट या क्रॉस मार्कला आपल्याला जुळवायचा आहे. तर हे आपलं बेसिक झालेलं आहे. यावरून आता आपण कटिंग करणार आहोत. तर वेस्ट लाईन पासून आपल्याला कटिंग करायचं आहे. आता ही जी आपण क्रॉस पट्टी जी ड्रॉ केलेली आहे ही सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टी आपल्याला सेंटरवरून सुद्धा कट करून घ्यायची आहे. नेक राऊंड सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आर्महोल कट करत असताना फ्रंट पार्टला जो आपण आतला जो शेप दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. एवढे कटिंग करून झाल्यानंतर ही जी आपली सेंटर लाईन आहे ही सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग केलेली आहे. अगदी 10 मिनिटात आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग केलेली आहे. आता यानंतर ना आपण सिंपल स्लीवची कटिंग करणार आहोत. तर सिंपल स्लीवची कटिंग कशी करायची ते सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. तर मी इथे डबलचं अस्तर घेतलेलं आहे आणि ते सेंटरवरून फोल्ड करून घेतलेलं आहे. आता हे फोल्ड किती करायचं ते सुद्धा आपण बघूया. तर फोल्ड करत असताना आपल्याला चेस्ट राऊंड डिवाइड 4 करायचा आहे. तर चेस्ट राऊंड आहे 31 अँड 31 आहे 31.50 आहे. त्यामध्ये डिवाइड आपण 4 केलेला आहे आणि प्लस मार्जिन आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. तर माझं इथे बघू शकता आलेलं आहे 9.37. तर इथे मी रुंदी घेणार आहे बंद बाजूपासून 9.25 आपण रुंदी घेतल्यानंतर ना आपल्याला फुल लेंथचं मार्क करायचं आहे.
तर स्लीव्ज आपली फुल लेंथ आहे स्लीवची 6 इंच. तर 6 इंचमध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि 7 इंचवरती एक मार्क करायचा आहे आणि बॉक्स बनवायचा आहे. आता इथे माझा ॲटोमॅटिक 7 इंचचा बॉक्स तयार झालेला आहे. आता हे जे आपण मार्क केलेलं आहे वरच्या बाजूचं, तर इथून खाली आपल्याला 2.5 इंचवरती एक मार्क करायचं आहे. हे मार्क केल्यानंतर ना ही जी आपली इथून मार्जिन लाईन आहे, इथून आपल्याला 1.5 इंच आतल्या साईडला मार्क करायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. एवढं केल्यानंतर ना ही जी आपली बंद बाजू आहे, इथून 1 इंच आपल्याला मार्क करायचं आहे. आता हे 1 इंचचा मार्क आणि मार्जिन मार्क हे दोन्ही मार्क आपल्याला क्रॉस लाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ड्रॉ केल्यानंतर ना ही जी आपण क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. तर सेंटर अशा पद्धतीने मेजर टेप फोल्ड करून घ्यायचा आहे. सेंटर घेतल्यानंतर ना दोन्ही बाजूला 0.50 अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर मेजर टेप अशा पद्धतीने सेट करायचा आहे की मेजर टेपमधली जी सगळ्यात मोठी जी लाईन असते ती व्यवस्थित आपल्याला आपण जी सेट दिलेला आहे त्यावरती मॅच होईल आणि त्यावरून आपल्याला दोन्ही बाजूला 0.50 असं मार्क करायचं आहे आणि स्लीवचा शेप द्यायचा आहे. तर आता हा जो मी शेप देत आहे तो बॅक साईडचा आहे. तर बॅक साईडचा शेप आहे तो जे आपण क्रॉस लाईन ड्रॉ केलेले आहे त्याच्या वरच्या बाजूला असतो. तर अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर हा शेप देऊन झाल्यानंतर ना आपल्याला फ्रंट पार्टचा शेप द्यायचा आहे. तर फ्रंट पार्टचा शेपसुद्धा असा हलक्या हाताने व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर ही आपली नॉर्मल सिम्पल स्लीव जी आहे ती आपली ड्रॉ करून झालेली आहे. आता स्लीव्ज राऊंड आहे आपला 10 इंच. तर 10 इंच जे आहे त्याचं आपल्याला निम्म अंतर घ्यायचं आहे. तर 10चं निम्म आलेलं आहे 5 इंच. तर इथे 5 इंचावरती मी एक मार्क करणार आहे. त्यामध्ये आपण मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. तर 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. आता हे दोन्ही मार्क आपल्याला इथे अशा पद्धतीने क्रॉस जोडून घ्यायचे आहेत. तर इथे आपण स्लीवची ड्राफ्टिंगसुद्धा आपली तयार करून झालेली आहे. आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत. तर स्लीव्ज कट करत असताना स्लीव्ज राऊंड जो आपण इथे ड्रॉ करतो तिथले जे फॅब्रिक आहे ते आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण मार्क केलेलं आहे यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे. स्लीव्ज कट करत असताना आपल्याला अशा पद्धतीने कट करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपला बॅक पार्ट जो असणार आहे तो शेप कट होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायचे आहे. पहिल्यांदा आपण बॅक पार्टचा जो शेप आहे तो कट करून घेतलेला आहे. यानंतर ना स्लीव्ज ओपन करून ठेवायचे आहे आणि हा जो फ्रंट पार्टचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण स्लीवची कटिंगसुद्धा केलेली आहे. आता हे जी मी कटिंग केलेली आहे हेच मी मेन पीसवरती सुद्धा कट करणार आहे आणि स्टिच करणार आहे. तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू.